चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालंय. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी शेवटच्या दिवशी उमेदवारांची यादी जाहीर केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. भाजपामधील मुनगंटीवार जोरगेवार वादाचा फटका अनेक विद्यमान नगरसेवकांना बसला असून त्यांच्या उमेदवारीला थेट ब्रेक लागल्याचं स्पष्ट झालंय. एबी फॉर्म मिळेल या आशेने अनेक इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच एनडी हॉटेलमध्ये ठाण मांडले होते. या ठिकाणी भाजपचे निवडणूक निरीक्षक तथा माजी खासदार संचेती, पक्षप्रभारी अशोक नेते आणि निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते. काही इच्छुकांना एबी फॉर्म मिळाले असले तरी भाजपातील अंतर्गत गटबाजीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांना डावलण्यात आल्याने नाराजी उघडपणे समोर आली. दरम्यान आमदार किशोर जोरगेवार हॉटेल बाहेर पडताच अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांना गराडा घातला. माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम यांनी आपली उमेदवारी का नाकारण्यात आली याचा जाब जोरगेवार यांना विचारला. परिस्थिती तणावपूर्ण बनताच जोरगेवार यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र सोयाम कोणतीही समजूत ऐकण्यास तयार नव्हत्या. दुसरीकडे काँग्रेस पक्षाने 66 उमेदवारांची यादी जाहीर केली असून या यादीत वडेट्टीवार, धानोरकर समर्थकांना प्राधान्य देण्यात आल्याचे चित्र आहे. काँग्रेसने वादग्रस्त उमेदवारांनाही तिकीट दिल्याने चर्चेला उधाण आलंय. चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत विविध पक्षांची ताकद पुढील प्रमाणे आहे. काँग्रेस 63 जागा, जनविकास सेना 3 जागा, एकूण 66, भाजप 58 जागा, शिवसेना शिंदे गट 8 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार 40 जागा स्वबळावर, मनसे 25 जागा स्वबळावर, शिवसेना वंचित आघाडी प्रत्येकी 33 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 55 जागा स्वबळावर लढवणार आहे. उमेदवारीच्या शेवटच्या दिवशीच गटबाजी, नाराजी आणि संघर्ष उघड झाल्याने चंद्रपूर मनपा निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.